मूळ काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा, पवारांनी प्रस्ताव दिल्याचा नाना पटोलेंचा दावा, तर विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही, पवारांच्या राष्ट्रवादीने चर्चा फेटाळल्या। काँग्रेस बुडतं जहाज, कोणत्या पक्षाने त्यामध्ये पाय ठेवला तर आम्हालाच फायदा होईल, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधी पक्षातील नेत्यांना टोला, तर बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं म्हणत राऊतांनाही डिवचलं। अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट, काँग्रेस निवडणुकीतून बाहेर पडण्याची चर्चा, वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मांना पाठिंबा देण्यासंदर्भात गुप्त बैठक, सूत्रांची माहिती, आज दुपारपर्यंत निर्णय होण्याची शक्यता। नाशिकनंतर जळगावातील तिढा सोडवण्यासाठी महायुतीची हालचाल, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये रात्री उशिरा आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, तर शिंदेच्या शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे मात्र नॉट रिचेबल। सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती घडामोडींना वेग, पवारांच्या राष्ट्रवादीच्या 3 आमदारांकडून भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट, महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा आमदारांचा निर्णय। पंढरपूरमध्ये रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात, विना अट सरसकट कर्जमाफी द्या, नाहीतर लढा सुरूच राहील, रोहित पवारांचा सरकारला थेट इशारा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये कोणत्याही अटी नाहीत, कर्जाची मर्यादा 3 लाखाहून 5 लाखांपर्यंत करण्यात आली, निवडणुका समोर नसताना सरकारनं कर्जमाफी केली नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती। एल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन टास्क फोर्स तयार, यंदा महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी पडणार, त्यातून मार्ग काढू, शेतकऱ्यांनी सरकारच्या सल्ल्यानेच पेरणी करावी, चारा टंचाईसाठी मोठ्या योजना तयार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। महाराष्ट्रातील 2 जवानांना काश्मीरमध्ये वीरमरण, कोल्हापुरातील विक्रम चव्हाण आणि सातारातील अर्जुन जाधव शहीद, शहापूरमध्ये अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार। नीटच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना 15 मिनिटं अधिकची मिळणार, एनटीएचा मोठा निर्णय, 21 जूनला नीटची परीक्षा होणार। डिझेलच्या खरेदीवरती पेट्रोलियम मंत्रालयाकडून 90 दिवसांसाठी निर्बंध, 200 लिटरपेक्षा जास्त डिझेल खरेदी करता येणार नाही, व्यावसायिक ग्राहकांना किरकोळ दुकानांमधून डिझेल खरेदीसही मनाई। पावसाची वाटचाल संथ गतीने सुरू आहे, मुंबईसह उत्तर कोकणामध्ये उष्मा कायम, पुढील 3 दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज। मुंबईतील पाणी साठा 12.12%, मनपाकडून 10% पाणी कपात सुरू असतानाही फक्त महिनाभराचाच साठा, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये केवळ 1,75,465 दशलक्ष लिटर पाणी शिल्लक। पुणेकरांना सोमवारपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा होणार, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज असल्यानं पाणी कपातीचा निर्णय, पालिकेकडून वॉशिंग सेंटर आणि जलतरण तलावांवरही बंदी। जळगावच्या सराफा बाजारात सोनं 2,000 तर चांदी 6,000 महागली, सोन्याचे दर जीएसटी सह प्रतितोळा 1,51,616 रुपयांवर, तर चांदी 2.5 लाखांवर पोहोचली। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरावरती 1.5 किलो सोन्याच्या कळसाचा साज, गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्याकडून 2.5 कोटींच्या कळसाची देणगी, विधिवत पूजेला थोड्याच वेळात सुरुवात होणार।